येत आहे काय साबुदाणा कांदा खिचडी खायला? तुम्ही म्हणाल ही बाई साबुदाण्यासोबत कांदा कोण खात आहे? हो, तर आम्ही खातो. खूप छान लागतं, असं करून बघा. त्यासाठी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलं, बारीक कट केलेली मिरची, जिरं, राई, कढीपत्ता आणि बारीक कट केलेला बटाटा. वरतून थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे बटाटा तेलामध्ये लवकर फ्राय होतो. रात्रभर साबुदाणा भिजत घालून ठेवला होता आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला होता, म्हणजे तो कडक होतो, फडफडीत खिचडी होते. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आणि कोथिंबीर आणि मीठ. एका ठिकाणी मी गेले होते, तेव्हा तिथे मला पूर्ण कळस मिळाला. मी कार्यक्रमाला गेली होती. मला खूप आवडलं आहे. एवढं छान दिसतं ना, तांब्या आणि नारळ वगैरे. आणि हार्दिक पण आमचा आठवडा झाला आहे घरी नाही, मैत्रिणीच्या गावी गेला आहे सांगलीला, तर करमत नाही घरामध्ये. आणि माझ्या गळ्यातला ना सारखी रिदिशा खेचत असते, कधीपासून तुटले, 5-6 महिने झाले. ते आज बनव उद्या बनव, शेवटी त्याचा आज फायनली दिवस झाला आणि बनवून आणलं. मी क्लिप तुटली होती पाठीमागची आणि असं बनवलं छान आणि घरी आले. तर मला बोलले की हे दे, मी घालून देतो तुझ्या गळ्यामध्ये लग्नात. तर मी घातलं होतं आणि आता परत एकदा घालूया आणि जुन्या आठवणी ताज्या करूया. मग त्यांनी माझ्या गळ्यामध्ये असं घालून दिलं आणि आमचे कपडे पण आज सुदैवाने मॅचिंग होते. सो थँक्यू फॉर वॉचिंग.